रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोप. कृष्ण हरी हरी. माईक मध्ये माईक माईक हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. सद्गुरु मारुती महाराज की जय. झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आज आपल्या दस्तापूर नगरीमध्ये आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री वैकुंठवासी विठ्ठलरावजी पागोटे आणि त्यांच्या धाकट्या भाऊजाई चंद्रकलाबाई कलाबाई रामकिशनरावजी पागोटे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या आमच्या गावातल्या पागोटे परिवाराने अर्थातच त्र्यंबकरावजी विठ्ठलरावजी पागोटे, दशरथरावजी विठ्ठलरावजी पागोटे आणि रमेशरावजी विठ्ठलरावजी पागोटे, त्याचबरोबर रामकिशनरावजी पागोटे, आमचे सूर्यकांत दादा हरिभक्तीपरायण सूर्यकांत महाराज दस्तापूरकर, नामदेवरावजी पागोटे, गणेशरावजी पागोटे आणि अंबादासरावजी पागोटे, या पागोटे परिवाराने या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे महाराजांचं कीर्तन होणार आहे. या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे बालक
जमलेली सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, पाया पडायचं थोडा वेळ राहू द्या. या निमित्ताने जमलेली सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे. हा पागोटे परिवार म्हणजे आमच्या गावातला एक सदन परिवार आहे. सर्व क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात, शेती क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा परिवार आहे. या परिवाराने शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. या पागोटे परिवाराने सगळ्या क्षेत्रामध्ये आपली सर्व पुढची पिढी त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रात आपली सहभागी केलेली आहे. या परिवारामध्ये अशी काही मंडळी जन्माला आली की ज्यांच्यामुळे आज आमचं गाव, आमच्या गावचं नाव महाराष्ट्रभर सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आज जे काही आमचा परमार्थ दिसतोय मोठ्या महाराजाच्या आशीर्वादाने आहे, त्यात काही दुमत नाही. पण त्या परमार्थाकरता या परिवाराचं पण योगदान भरीव आहे. आमचे सूर्यकांत दादा पागोटे आम्ही आळंदीला असताना 4 वर्ष आमच्या सोबत राहिले, आमचे पालक आहेत. सूर्यकांत दादाने आम्हाला या परमार्थाचं मार्गदर्शन केलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, पुत्रवत प्रेम दिलेलं आहे. हा परिवार आमच्या गावामध्ये बहुजनाला घेऊन चालणारा परिवार आहे. गोर गरीब, शेतकरी, दीन दलित, बहुजन सगळ्यांकरता अडी अडचण जे काही कोणाला कोणता प्रश्न उद्भवला की या परिवाराला जर जाऊन सांगितलं तर या परिवाराने आजपर्यंत प्रत्येकाला मदत केलेली आहे. असा हा परिवार आहे. परमार्थाच्या बाबतीमध्ये आमच्या रामकिशन तात्याचा एवढ्या दिवसाचा प्रवास आहे. सकाळी काकडा, सायंकाळी धुपारती, पद्मावती देवस्थानावर काकडा, धुपारती. आज हे वय आहे. यांचे थोरले बंधू होतो विठ्ठलरावजी. एक स्थितप्रज्ञ माणसं असतात काही काही. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, असून असल्याचा कधी आवा आणत नाही. भरलेल्या घागरी म्हणतात त्याला, भरलेल्या घागरी. अर्ध्या घागरी हिसळत असतात, भरलेल्या घागरी हिसळत, तशी आमच्या गावची भरलेली घागरी. एवढं सगळ्या गोष्टीमध्ये सर्व असताना सुद्धा त्यांनी कधी गर्व केला नाही, त्यांनी कधी घमेंड केला नाही. जवळजवळ 100 वर्ष वय होतं विठ्ठलरावजीचं. 100 वर्षाच्या जवळजवळ गेलेलं वय असताना सुद्धा त्यांनी आता एखाद्या वर्षामध्ये मला वाटते शेताकडे जाणं बंद केलं असेल. दररोज शेताकडे जाणे, शेतीत राब 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 राबणे. सावता महाराजाने जशी शेती केली तशी विठ्ठलरावजींनी शेती केली. शेतीनिष्ठ शेतकरी होते. तिकडं शेती आहे आणि इकडं भक्ती आहे. हे काय जास्त राबले नाहीत. त्यांचा आधार होता, ते कारभारी होते. त्यांनी सगळं पित्यासारखं रामकिशन तात्याला प्रेम दिलं आणि त्यांनी शेतीची एक बाजू मांडून लावून धरली आणि आमच्या तात्यानं भक्तीची बाजू मांडून धरली, लावून धरली. अशी शक्तीचा, शेतीचा आणि भक्तीचा संगम म्हणजे आमचा हा पागोटे परिवार आहे. या परिवाराने त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये हे जे दोघं भाऊ आहेत, या दोघा भावाला आम्ही आता 25 वर्ष, मी आता मला तसे 43-42 वर्ष व्हायलेत. 42 वर्षामध्ये या दोघांचा जो ऋणानुबंध आहे, तुम्ही आम्ही ऋणानुबंध बघितला. संबंध गावानं तो ऋणानुबंध शिकायसारखा आहे. दोघा भावंडाचा एकमेकाला बोलणं चालणं, इतक्या आत्मीयतेनं दोघं भावंड वागले. आणि एक जावं कसं आमच्या विठ्ठल तात्याकडून शिकावं.
एवढं वय झालेलं, कोणता आजार नाही, कोणतं काही नाही, सहज जाणं. सहज कसं जाणं? भगवंताचं नामस्मरण करत करत जाणं. झाकलीये घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा, देह ठेवी एखादा दिवा एखाद्या टोपल्याखाली झाकून ठेवावा. आणि तो कसा शांत होईल, कधी होईल नाही कळत नाही. सहजगत्या कधी शांत झाला कोणास ठाऊक. अशा स्थितीने आमच्या विठ्ठल तात्याने देह ठेवला. आणि तीच स्थिती आमच्या चंद्रकलाबाईची, त्यांचाही तसाच परमार्थ. काकूचं तर जाणं 10 वर्षापूर्वीच होतं. तसं तर 10 वर्षापूर्वी त्यांना आजार जडलेला. त्यांना असं वाटायचं मी जाते काय की. पण आमच्या दादाचं नेहमी मार्गदर्शन असायचं, माय तुला जप करावं लागते. बापा जप केल्यानं काय होईल? जप केल्यानं नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्न, तुझं आयुष्य वाढ. आणि खरंच 10 ते 15 वर्ष आयुष्य वाढलं बाईचं. जाता जाता सुद्धा बाईनं सुद्धा देह जे ठेवला ना, नामस्मरण करता करता देह ठेवला. तात्याचंही जाणं, बाईचंही जाणं, दोघांचंही जाणं आमच्या गावासाठी आदर्श जीवन आहे. दस्तापूरसाठी आळंदीहून दादा आले की सगळ्या गावामध्ये नामस्मरणाचे रोपटे लावले. प्रत्येक घरी माळ दिली दादानी, स्वतः विकत आणून प्रत्येकाजवळ माळ दिली की मी बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही, पण तुम्ही नामस्मरण करत जा. आणि आता 100 माळी आणल्यात त्या दोघांच्या स्मृती प्रित्यर्थ. नामस्मरण वाढलं पाहिजे ही तळमळ आमच्या दादांची पहिल्यापासूनची आहे. आणि म्हणून या पागोटे परिवाराने तन मन धनाने या गावासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. 5 वर्ष सरपंच होते त्र्यंबकरावजी. 5 वर्षाच्या काळात त्यांनी हे मंदिर बांधलं समोरचं. या मंदिराचं काम त्यांनी केलं, म्हणजे पुढाकार घेतला. कोणतरी नेतृत्व लागतंय कोणाचं, बिना नेतृत्वाचं काही होत नाही. असं राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, आता कर्मचारी क्षेत्रामध्ये आता पुढची जेवढी पिढी आहे, पुढच्या पिढ्यातले किती सदस्य आहेत हे पण मला सांगता यायचे नाहीत. आता हे फक्त मी मूळ सांगितले. आता या पुढच्या पिढीतले हरिभाऊ पागोटे आता PS आहेत. म्हणजे बघा ना, या क्षेत्रामध्ये कर्मचारी क्षेत्रामध्ये त्यांनी, मी म्हणलं ना महाराष्ट्रभर आमच्या गावचं नाव पुढे नेलं. हे सचिन पागोटे PS आहेत, हरिभाऊ शिक्षक आहेत, अंगदई जिल्हा परिषद मध्ये चांगल्या पदावर आहे. सुनील त्यांचा छोटा मुलगा शिक्षक आहे. म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये ही मंडळी काम करतात. आणि छोटा एक इंजिनियर आहे, तो बाहेर देशात आहे. म्हणजे आमच्या गावचं नाव सगळ्या क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोरायचं काम महाराजाचं आहे हो, पण सगळ्या क्षेत्रात कोरणारा परिवार आमचा पागोटे परिवार आहे, सगळ्या क्षेत्रात. आणि म्हणून या परिवाराचा मला स्वाभिमान आहे. रात्री मी हैदराबादलो, दादा म्हणले कसंही करावं लागतं, यावं लागतं. आमचे ऋणानुबंध पारिवारिक संबंध आहे. मी रात्री 3ला आलो. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दामून मी उपस्थित झालेलो आहे. माझ्या गुरु परंपरेच्या वतीनं, माझ्या वतीनं, या परिवारानं दिलेलं समाजासाठी, आमच्या गावासाठी जो योगदान आहे त्याबद्दल मी यांचे ऋणनिर्देश करतो. आणि विठ्ठलरावजी तात्या आणि चंद्रकलाबाई रामकिशनरावजी पागोटे यांना अभिवादन करतो. अच्छा, दादांचं म्हणणं आहे की रौप्य महोत्सव महाराजांचा असल्यामुळे 25 वर्षे आणि बाईच्या प्रित्यर्थ, तात्याच्या प्रित्यर्थही एक 25 वर्ष, 25 चांगले वृक्ष लावून ते जतन करण्याचं काम आता परिवार पुढे करणार आहे. हे असे चांगले संकल्प गावासाठी एक फार आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा मी या परिवाराप्रती आणि या तात्याप्रती, विठ्ठलरावजी दादाप्रती आणि चंद्रकलाबाई यांच्या प्रती या ठिकाणी मी अभिवादन करतो. यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु मोतीराम महाराज की. गुरुवर्य मारुती महाराज की.
हर 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 महादेव. चला भजनी मंडळी तयारी करा.